खेळाडू निशांत पष्टे. सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर करण्याकरिता आशिष पाटील मार्गस्थ होईल. पहिला बॉल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल या ठिकाणी निशांतसाठी राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातो. पहिलाच बॉल इन कटर बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न आउट ऑफ द ऑफ स्टंप. अतिरिक्त धाबीने या टीमचं खातं खोललं जाईल. धावसंख्या 1 या अंकावरती. आशिष पाटीलकडे दोन्ही चेंडू आहेत, फिरवण्याची ताकद आहे. आउट कटर, इन कटर हे दोन्ही चेंडू टाकण्याची गुणवत्ता त्याच्याकडे आहे. पहिला बॉल थोडासा स्वेअर पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा रनने टीमचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 वरती. पुढचा बॉल. यावेळेला प्रॉपर गॅप सिलेक्शन आहे. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. कोणत्या प्रकारची जोखीम उचलली नाहीये. चांगला स्ट्रोक होता. टीमची धावसंख्या मात्र पाहू शकाल 3 धावा. दोन्ही टीमसाठी अटीतटीचा सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो क्वालिफायर मध्ये पोहोचेल आणि जो पराभूत होईल त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्वाची लढत. ओ यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. बडी मछली जाल में फसती हुई. जे जाळे रचलं होतं निशांत पष्टे करिता त्या जाळ्यामध्ये अडकवलाय, गुंतवलाय फलंदाज निशांत बाद. पहिला धक्का टीम कांदळी संघाला. फलंदाज निशांत या ठिकाणी बाद होतोय 3 या धावसंख्येवरती. इथून मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी झेलबाद व्हावं लागले निशांतला. 3 या धावसंख्येवरती पहिला धक्का. नवीन फलंदाज इथून अनुभवी खेळाडू राहुल भोईरला आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बाजूने गोलंदाज बेस्ट आहे, दुसऱ्या बाजूने फलंदाज बेस्ट आहे. षटकातला पुढचा बॉल आशिष पाटीलचा राहुल करिता. यावेळेला मात्र चेंडूवरती नजर नव्हती. डॉट बॉलची समाप्ती होईल. स्विंग अँड मिस. थोडासा कटर बॉलचा वापर केला आशिष पाटीलने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील याच पद्धतीने आशिष पाटीलने गोलंदाजी केली आणि या सामन्यामध्ये देखील त्याच गुणवत्तेचा वापर करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा विचार आणला जाणार नाही मनामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन मयुरेश आता स्ट्रायकर एंड वरती असेल. डाव्या हाताचा हा फलंदाज. या हंगामामध्ये चांगली फलंदाजी त्याची राहिली. वीरू आला आय थिंक. रायटी बॅट्समन आहे. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जोडली जाईल. 4 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. या ठिकाणी पाहू शकाल वीरू आहे. मला वाटलं मयुरेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आशिष पाटीलची. नेक्स्ट बॉल. हो हो चांगला बॉल. स्विंग अँड मिस. चांगला टप्पा गाठला आशिषने. गुड लेंथ वरती चेंडू ठेवतोय. चेंडू मात्र फिरवतोय आणि हा अनुभव आहे आणि अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून या ठिकाणी गोलंदाजी केली आशिषने. टीमची धावसंख्या रोखली आहे 4 या धावसंख्येवरती. चेंडू क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत किफायती गोलंदाजी केली आशिषने. शेवटचा अंतिम बॉल महत्वाचा असेल वीरू करिता. यावेळेला कुटप्याचा बॉल. प्रयत्न चांगले केले होते. जंप घेतली होती क्षेत्ररक्षकानं. अंतिम क्षणाला तो बॉल हातातून निसटला आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट होईल. परंतु त्या अगोदर काय तर इथून थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि बघताच क्षणाला 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. मिस्टर आशिष पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 1 गडी बाद 6 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. लगेचच दुसरं षटक मार्गस्थ करा विनंती असेल गुडगाव टीम. कारण यानंतर एक सामना क्वालिफायरचा शिल्लक आहे. त्यामुळे वेळेचं बंधन असेल. संतोषजी बोंबाडे या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेताना आपण त्यांना पाहतोय. अगदी पहिलं तर आमच्या भोजनापासून त्यांनी खूप सारी मेहनत घेतली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाले. अगदी पहिला तर मग टीमची धावसंख्या 6.
येणाऱ्या 12 बॉलमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण आशिष पाटील सारखा फलंदाज, सागर पाटील सारखा फलंदाज, अतुल पाटील सारखा अनुभवी खेळाडू, त्याचनंतर आपण पाहिलं ना तर मग भुवन आहे, दर्शन आहे, एकाच एक सरस खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि त्याचमुळे आता इथून गिअर चेंज करावा लागेल टीम कांदळी संघाला. अगदी पहिलं तर सावंत पष्टेने देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. ऑल इंडियाची जी मेन भूमिका असते ना ती त्यांनी घेतली आहे. खूप चांगलं. आणि अनुज पष्टे यांना कोण विसरेल, त्याने तर सर्वस्व अर्पण केले या स्पर्धेला. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ होईल. पहिलाच बॉल फ्लिक केला ऑन साइडला, फुलर लेनचा बॉल डीप मधला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड वरती. खर तर राहुलचा कॉल होता आणि इथून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 8 धावा. पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता, फ्लिक केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावा धावफळकावरती 8. गणेश भोईर आणि विनोद पाटील यांच्या माध्यमातून राहुल भोईरसाठी प्रत्येकी षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या वेळेला मात्र फुल्लर लेनचा बॉल इथे मात्र फ्लिक केला आणि डायरेक्ट हिट. फलंदाज राहुल भोईरला जावं लागेल माघारी. कांदळी टीमला बसलेला हा दुसरा धक्का. राहुल भोईर बाद. या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय राहुल. थोडासा कॉल कॉन्डिनेशन चुकीचा पाहायला मिळाला आणि त्यानंतर राहुलची विकेट येताना आपण पाहिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय जितेश पष्टे. जितेश पष्टेची भूमिका आता मोठी असेल, महत्वपूर्ण असेल, कारण धावसंख्या देखील रोखली आहे, दुसऱ्या बाजूने विकेट देखील गमावलेत. अशा परिस्थितीमध्ये जितेशला चांगला खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. टीमची धावसंख्या 9 धावा. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय. षटकातला पुढचा बॉल भुवनचा. यावेळेला लोअर फुलटॉस विसेप मध्ये आहे बॉल. 1 धाव तर मध्ये इथे पूर्ण केली जाईल. कुठल्या प्रकारचा दुसरी रन घेण्याचा इरादा नाहीये. थांबवलं गेलंय वीरूच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 9 धावा 10 धावा धावफळकावरती असतील. स्ट्रायकर एंड वरती जितेश आहेत. भुवन आतापर्यंत 3 चेंडू हाताळतोय, 3 धावा खर्च करतोय, 4 धावा खर्च करतोय. पहिलं षटक दमदार राहिलं होतं, परंतु इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. या बिल्ला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर मात्र जरूर मिळेल. एका धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 11 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. 1-1 धाव आता इथे कांदळी टीम साठी महत्वाची ठरली आहे, कारण दांडफेकी गमावली, वाट्याला आली फलंदाजी करताना बॅकफुटवर निशांची विकेट, राहुलची विकेट, खूप काही या सामन्यामध्ये घडताना पाहायला मिळतोय. जितेश स्ट्रायकर एंड वर, वीरू स्ट्रायकर एंड वरती. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र ही चुकी होणार नाहीये. आणि आणखीन एक धक्का, तिसरा धक्का वीरू पष्टेच्या रूपामध्ये टीम कांदळी संघाला. एकंदरीत आपण धावसंख्या पाहिली तर 11 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. षटकातले आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये आपण पाहिलं तर मग पारस देसलेला इंटर केलाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरिता. टॉप ऑर्डर घसरला टीम कांदळी संघाचा. आता मात्र इथून मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी या मामा भाचे या 2 जोडीला करावी लागेल. पारस देसले आहे, नुकताच फलंदाजीसाठी सज्ज झाले. ओहो, फुलटॉस टोल केलाय. हा बैल मुजवार आउट ऑफ दी पार्कचा धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
संघासाठी त्या मोठ्या फटक्याची सक्त गरज होती आणि अखेरकार तो पारस देसलेच्या बॅटमधून आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल फर्स्ट इनिंग मधले शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणला गेलाय, देवाला आणलाय. मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला, परंतु पुन्हा एकदा संधी त्याच गोलंदाजाला दिली आहे. त्यावरतीच विश्वास ठेवलाय. कर्णधार ज्या वेळेला तुमच्यावरती विश्वास ठेवतो त्यावेळेला विश्वास सार्थक कामगिरी तुम्हाला संपन्न करावी लागत असते. कारण अनेक आपण महाभारत पाहिले, इतिहासामध्ये आपण पाहिलं तर रामायण पाहिलं, ज्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तिमत्वावरती विश्वास दाखवला गेला त्या त्या वेळेला तो विश्वास सार्थक होताना आपण पाहिलाय. इथून मात्र हा पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. देवावरती पहिला बॉल. ओहो, संधी होती जितेशला पूल करण्याची. इथून मात्र पाहू शकाल एक सिंगल धाव घेतली गेली आहे लेग बाईज स्वरूपामध्ये. जितेश पष्टेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रति षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राइज. जगदीश पष्टे, गणेश भोईर आणि विनोद पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राइज. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपण पाहतोय 18 धावा. जर्सी क्रमांक सर विराट कोहली यांचा पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. शॉटम पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव तर मात्र मिळेल ते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी कमकवत पाहायला मिळाली आणि 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 20 धावा. दोन्ही चेंडू हाफ ट्रॅकर होते गोलंदाज देवाचे. पहिला बॉल देखील शॉर्ट ऑफ लेंथ, दुसरा बॉल देखील शॉर्ट ऑफ लेंथ. मात्र कुठेतरी टप्पा सुधारावा लागेल. संधी मिळाली होती दोन्ही फलंदाजांना, संधी गमावली. पहिला बॉल संधी मिळाली होती जितेशला, तिथे फक्त सिंगल आली. देह एसटी वरती बॉल आदळला आणि त्यानंतर पाहिलं तर मग पारस देसले स्ट्रायकर एंड वरती आला. त्याने त्या बॉलवरती 2 धावा प्राप्त केलेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 20. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र कडक फटका आहे. फाईन लेग आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्याच्या वरून बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. तर मग हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केलं आणि फाईन लेग आता मात्र सीमारेषेलगत ठेवलं गेलंय. या अगोदरच्या बॉलवरती फाईन लेगचा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये होता. टीमची धावसंख्या 24. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत बझल मारताना टीम केव्हीपीसी कांदळी. टीमची धावसंख्या एकंदरीत 24 या धावसंख्येवरती आहे. नेक्स्ट बॉल घेऊन देवा सज्ज झालाय. यावेळेला समोर कडक फटका. क्षेत्ररक्षक आशिष पाटील खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डेंजर एंड वरती जितेश पष्टेबाद. टीमला 4था धक्का जितेशच्या रूपात. पाहिलं ना तर मग इथून जितेश पष्टे धावचित स्वरूपामध्ये बाद झालेत. टीमची धावसंख्या 25. शेवटचे 2 बॉल शिल्लक. नवीन फलंदाज इथून शुभम मैदानात दाखल झालाय, परंतु स्ट्रायकर एंड वरती पारस दसले असेल. डावाला सांभाळण्याचा प्रयत्न केलाय पारस आहे. अगदी पाहिला ना आता पारसचा खेळ दमदार राहिलाय. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. आतापर्यंत त्याने 4 चेंडूचा सामना केलाय आणि 13 धावांचे योगदान दिलंय. लाजवाब कामगिरी पारस देसलेची. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नव्हतं. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल आहे. 1 धाव तर मात्र मिळेल आणि शुभमने इथे काय केलंय, कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं आणि मात्र विकेट आली आहे. 5वा धक्का या ठिकाणी शेवटचा निर्णायक बॉल असेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. एकंदरीत 26 धावा धावफलकावरती आहेत. दोड आपण पाहतोय एकंदरीत 5 विकेट्स गमावलेत. 26 धावा. शेवटचा निर्णायक बॉल आहे ज्यावरती टार्गेट सेट केलं जाईल. ज्या बॉलवरती शेवटचा अंतिम बॉल आणि मयुरेशने हा विश्वास दाखवलाय
की शेवटच्या बॉलला मला संधी द्या, मी त्या संधीचं सोनं करेन. खरं तर प्रीतम मुहीरला मैदानात पाठवायचं होतं, परंतु तिथे कॉल दिला राहुलने, थांब मयुरेशची संधी आहे, मयुरेशला जाऊ दे. मात्र तो विश्वास मयुरेशवरती दाखवला ना, तो सिद्ध करेल का हे देखील तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमचा संघ तुम्हाला प्रमोट करतो, संधी देतो, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे आणि क्वालिटी आहे या खेळाडूकडे. शेवटचा निर्णायक बॉल, जर बॉलवरती मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल. 26 धावा तर जाफळकरती जोडल्या गेलेत. शेवटचा अंतिम बॉल निर्णायक आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय देवाला. हो हो, संधी इथे देखील होती, हात प्रॅकर होता. आता स्वतःवरती निराश नाराज असेल. अंतिम बॉल वरती आली आहे सिंगल आणि सिंगलने डावाची झाली आहे समाप्ती. 27 धावा धावफलकावरती, विजयासाठी 18 बॉल आणि 28 धावांची गरज. बी फास्ट टीम कांदळी संघ लगेचच जा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे. कांदळी संघाने धावसंख्या उभी केली आहे 27 धावांनी. 28 धावांचं लक्ष गाठायचं गोडगाव टीमला. 18 बॉल 28 धावांचं इक्वेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. योगेश टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. या स्पर्धेचं दुसरा दिवस आहे. या स्पर्धेचा केबीपीसी ट्रॉफी अर्थातच कैलासवासी विठ्ठल पैष्टे क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा केबीपीसी ट्रॉफी 2026. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. विनंती आहे की फलंदाज लगेचच मैदानात दाखल करा. 18 बॉल मध्ये धावा काढायच्या 28. इथे जो जिंकेल तो टीम कुकसे बोरिवली संघाच्या अगेन्स्ट खेळण्याला पात्र ठरेल. आज कुकसे बोरिवली संघाचा प्रवास खूप चांगला राहिला या स्पर्धेमध्ये. मात्र शेवटचा सामना देखील प्रेक्षकांनी कुठे जाऊ नका, निश्चित चांगला सामना पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दिवसामध्ये भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट दमदार आमदार विकासाचे वारीस शांताराम मोरे यांचा देखील आपल्याला इथे प्रवेश होताना पाहायला मिळेल. ते देखील उद्या या स्पर्धेमध्ये दाखल होतील. या स्पर्धेला शुभेच्छा देतील, भेट देतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशिष पाटील आणि सागर पाटील या दोन पाटील बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मयूर पष्टेल आणलाय. सामन्याला सुरुवात फर्स्ट ओव्हर इथून मात्र प्रोग्रेस वरती आहे. मयूर आलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता. राईट मोर द विकेट षटकातला पहिला बॉल, पहिलाच बॉल सोडून दिलाय आणि इथून डॉट बॉलची समाप्ती होईल. थोडासा आतल्या दिशेने चेंडू वळालाय. जसा टप्पा पडला आशिषने बॉलला सोडून दिलं. पहिला बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. 28 धावांची गरज आहे, परंतु थोडस वातावरण देखील दमट आहे. मयूर पैष्टे पुढचा बॉल घेऊन आशिष साठी. यावेळेला बॉल अतिरिक्त धाव देऊन जाईल आउट ऑफ द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन टीमचा खातं खोललं गेलंय. एक धाव ही धावफलकावरती जोडली जाईल. जरी लो स्कोरिंगचा सामना असेल तरी देखील इथून मात्र संघर्ष हा कांदळी संघाकडून पाहायला मिळेल. टीम कांदळी संघ नेहमीच संघर्ष करताना आपण पाहिलाय.
यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण राहुल भोईरचं आपण पाहिलं इनफिल्डच्या आतमध्ये. जसा चेंडू हातामध्ये आला तसा पुन्हा एकदा परत केलाय गोलंदाजाच्या दिशेनं. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ झाला. 1 धावी धावफलकावरती. पहिल्याच षटकामध्ये मयूर यशस्वी होतोय पहिल्या आघाडीच्या 2 चेंडूवरती. रफ अँड टफ सामना रंगतोय. षटकातला पुढचा बॉल. ओ यावेळेला मिस्टाइम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल डेंजर एंड वरती. आशिष पाटील अगदी सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 3 धावा धावफलकावरती. 28चं टार्गेट आहे, परंतु आता ते मोठं वाटू लागलंय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक सुरू आहे तर मात्र ते आव्हान कुठेतरी आता खडतर वाटायला लागलंय. 3 चेंडूचा खेळ, 3 धावा. आशिष पाटील स्ट्रायकर एंड वरती. मयूरने आतापर्यंत मोठा फटका मारू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी आहे. हो परफेक्ट यॉर्कर. गुड लेंथ वरती बॉल होता. यॉर्कर पद्धतीचा बॉल आणि इथून पावल लागेल. फलंदाज होईल सागर पाटील बाद आणि इथून मात्र रनआउट स्वरूपामध्ये फलंदाज सागर पाटील बाद. तर इथून मात्र विकेट अंपायर्स कॉल काय तर फलंदाज बाद होईल. या ठिकाणी मात्र सागर पाटील या ठिकाणी बाद होतील आणि विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा धावफलक. पहिला बॉल वाईट 2 आणि आता विकेट. हे पहिलेच रनला विकेट गेले. दुसरी रन नाही. तर विकेट सागर पाटीलची या ठिकाणी आली आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 3 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल होतोय. दर्शन आलाय. दर्शनने आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली आहे. तर इथून मात्र नवीन फलंदाज दर्शनला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. 3 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत एकंदरीत 4. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. बॅलन्स आहे सामना दोन्ही टीमसाठी. मयूर पष्टे इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटने दर्शन करीता. यावेळेला अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पाहिलं तर फलंदाज सेफ असतील. आशिष पाटील अगदी वेळेमध्ये आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतात. एक सिंगल इथे आली आहे 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती. टीमची धावसंख्या 4. अजून देखील पाहिलं तर 24 धावांची गरज आहे. 13 बॉल आणि 24 धावा काही घडू शकेल. अजून पाहिलं तर मग फलंदाजी आहे टीम गोडगाव संघाकडे. उल्लेख केला होता कारण दमट वातावरण आणि दमट वातावरणामध्ये नेहमीच खेळपट्टी आणि मैदान गोलंदाजांना साथ देताना आपण पाहिलंय. आशिष पाटीलला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. या सामन्यामध्ये विजयश्री व्हायचं असेल तर सर्वस्वी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल कारण मॅच विनर प्लेअर आहे. आशिष पाटीलला आपण अनेक स्पर्धेमध्ये विनिंग स्ट्रोक खेळताना आपण पाहिलेत. शेवटचा अंतिम बॉल निर्णायक. मयूर पष्टेने चांगली गोलंदाजी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय.
पहिली धाव वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 1 विकेट डाऊन झाला आणि त्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 12 बॉल आणि 22 धावांची गरज. 12 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे. इथून सामना लगेच सुरू करा, स्पीडअप करा, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे. क्वालिफायरचा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. वेळ देखील खूप झालेला आहे. विनंती आहे की फास्ट घ्या. प्रीतम भोईर आलाय गोलंदाजी करण्याकरता. 5:45 वाजून गेलेले आहेत. शेवटचा एक सामना अजून शिल्लक आहे आणि तो आपल्याला कव्हर करायचा आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रीतम भोईर. चला सामन्याला सुरुवात करा. तर स्ट्रायकर एंड वरती बॅटर दर्शन. 12 बॉल 22 धावा म्हणजेच प्रति षटकामागे 11 धावा जरी आल्या तरी गुडगाव टीम विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. रिक्वायर्ड रन रेट अत्यंत महत्वाचा टार्गेट चेस करताना आपण पाहिलंय. प्रीतम भोईर षटकातला पहिला बॉल घेऊन येईल फलंदाज दर्शनसाठी. यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडून बॉल निसटला आणि पहा इथे स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर 22 ची धाव या ठिकाणी घोषित केली आहे पंचांच्या माध्यमातून. 7 धावा धावफलकावरती. आशिष पाटीलला स्ट्रायकर एंडवरती आणलंय. कदाचित महागात ठरेल, कारण एखाद्या फलंदाजाला, एका चांगल्या फलंदाजाला ज्या वेळेला तुम्ही स्ट्रायकर एंडवरती आणता त्या वेळेला आपण फटकेबाजीने होताना पाहिले. आशिष पाटील इथून हात खोलण्याचे प्रयत्न करतील का? अनेक सारे प्रश्नचिन्ह. प्रत्येक बॉल मागे इक्वेशन बदलतंय. 11 बॉल 21 ची गरज. इथे जर एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणाने विजयाच्या आशा पल्लवित होतील टीम गुडगाव संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंगॉनला आहेत क्षेत्ररक्षक निशांत आहेत. एक धाव इथे मात्र अंकित होती. एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत आणि 9 बॉल आणि 20 धावांचा. आता थोडंसं आव्हान वाढताना पाहायला मिळतंय गुडगाव टीमसाठी. 9 बॉल आणि विजयासाठी इथून आवश्यकता आहे ती एकंदरीत 20 धावा. परंतु दर्शनने ज्या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती ना, आता त्या पद्धतीची फलंदाजी त्याला या सामन्यामध्ये देखील करावी लागेल. कमालीचा बॉल. गुड लेंथ वरती पिचिंग. गती होती, गतीला बीट झालाय. डॉट बॉल इथे देखील आलाय. 8 बॉल आणि 20 धावांची गरज. एक डॉट बॉल दबाव निर्माण करतोय गुडगाव टीम समोर. एक क्षण इथे मात्र आता दोन्ही संघांना इथे विचार करण्यास प्रवृत्त करतोय. दमट वातावरण आहे आणि दमट वातावरणामध्ये योग्य असं या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहतोय रोखली 8 अंकावरती. स्विच इट आणि स्वीट चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या मोमेंट वरती या 4 धावा गुडगाव टीम साठी लाभदायक होत्या, खूप महत्वाच्या होत्या आणि त्या आल्यात. आता 7 बॉल आणि 16 धावांची गरज. शेवटच्या बॉल वरती चला चेंडू द्या, जुना चेंडू द्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत एकंदरीत 12. 7 बॉल 16 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. शेवटच्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर मग आणखीन सोनेपा सुहागा असेल टीम गुडगाव संघासाठी. आणि शेवटचा बॉल जर डॉट आला तर मग पार्ट जड राहील टीम कांदळी संघाचं. गोलंदाजाचा पहिला बॉल आणि शेवटचा बॉल हा नेहमीच महत्वाचा असतो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल आणि 16 ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल, समान संधी तर अजून देखील आहे. आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि आशिष पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. शेवटचा अंतिम बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस होता, एलिव्हेशन नाहीये. फर्स्ट रन फास्ट घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथून मात्र एकाच धाबेवरती रोखावं लागले.
अगदी पाहिलं तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धावा काढायचे आहेत त्या एकंदरीत 15 धावा. कंपल्सरी चेसिंग 6 बॉल 15 धावा. अरे तो इथनं टाळ्या वाजवतो स्कोरला, आयोजकांचा आहे ना, संघ बघ कुठला आहे समोर. दे इकडे दे. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. सहा बॉल आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र पाहू शकाल दर्शन आणि त्यानंतर आशिष पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि शेवटच्या 6 बॉल टाकण्याकरिता गोलंदाजाची निवड केली आहे. पारस देसले या गोलंदाजाला आणलाय. चला सामना सुरू करा. आता इथून खरी कसोटी या सामन्याला सुरुवात झाली आहे. डू ऑर डायचा सामना मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज पारस पहिला बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल टर्न केलाय, स्विंग केलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाच बॉल आणि 11 धावांची गरज. सामना दोन्ही बाजूने 50-50 चान्सेस. दोन्ही संघांना समान संधी, परंतु विजयाचं तराजू कोणाच्या बाजूने झुकणार. क्वालिफायर मध्ये जर पोहोचायचं असेल तर दोन्ही टीमला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. यावेळीचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होईल. सातत्याने स्क्युअर लेग आणि फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. कधी यशस्वी कधी अपयशी हे दोन्ही गोष्टी घडताना पाहायला मिळतात. 4 बॉल आणि 11ची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 28 काढायच्या होत्या, परंतु त्या धावा देखील आता कठीण वाटू लागलेत. 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम गोडगाव संघाला. गोडगाव की कांदळी, एक बाजूने पाहुणा संघ, दुसऱ्या बाजूने यजमानी संघ. कोण जिंकणार हा सामना. 4 बॉल आणि 11ची गरज. आप ट्रॅकर आहे, ही चुकी केली आहे गोलंदाजानं. बॉलला उडवलाय फाईन क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी हा आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. त्याला पुन्हा एकदा चौकाराने कलाटणी दिल्या. वार पलटवार आपण या सामन्यामध्ये पाहतोय. कधी सामना गोडगाव संघाच्या बाजूने तर कधी कांदळी संघाच्या बाजूने. आता सध्याची स्थिती 3 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. 3 बॉल 7 धावांची गरज. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये. हृदयाला स्पर्श करणारा सामना. दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिलाय. दोन्ही संघांनी प्रयत्न कायम ठेवलेत, परंतु विजयाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये प्रवेश कोण करणार. शेवटचे 3 बॉल सामन्यातले शिल्लक. 7 धावांची गरज. बॅटर दर्शन चांगली बॅटिंग करतोय. लागलं. पुढचा बॉल यावेळेला पाहू शकाल मिस्टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर एंड वरती लास्ट क्षणाला मात्र फलंदाज सेफ आहे. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि आता मात्र 5 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार हा सामना. 2 बॉल 5 धावा. दमट वातावरण, मोठे फटके येत नाहीयेत, परंतु फाईन लेग आणि स्क्युअर लेग मध्ये फटके आणलेत दर्शनने. दमट वातावरणाचा या ठिकाणी प्रभाव पडला या सामन्यावरती. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग. येणारा बॉल देखील तितकाच महत्वाचा असेल. काय रणनीती असेल फलंदाज दर्शनची, कारण अशा मोमेंट वरती आपल्या बुद्धीचा वापर करणं कधीही योग्य. गोलंदाज विरुद्ध फलंदाज, हे बॅटल कोण जिंकणार. पारस देसले पुढचा बॉल घेऊन. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वीरू आहेत. फक्त सिंगल. आता 1 बॉल आणि 4 धावाची गरज. गोल्डन चौकार आशिष पाटील लगावेल का. 1 बॉल 4 धावा. 4 बॉल 4 धावा आणि 1 बॉल. कोण सामना जिंकणार. विजयाची तलवार कोण उचलणार.
गोडगाव टीम आज नशिबाची साथ जरूर मिळाले. शेवटच्या बॉलवरती नशिबाची साथ मिळाली तर निश्चितपणाने प्रवेश दिला जाईल क्वालिफायर सामन्यामध्ये. एक बॉल आणि 4 धावांची गरज. आशिष पाटील, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं कामाला येईल का संघाच्या? कारण अनेक सारे सामने आशिष पाटीलने अशा पद्धतीने जिंकून दिलेत. परंतु पारुस देसले तर मी कौतुक करेन, काय कमालीची गोलंदाजी केली आहे. अगदी पाहिलं तर 1 बॉल आणि 4 धावांची गरज. आशिष पाटील इथे मोठा फटका खेळेल की मात्र गॅप सिलेक्शन शोधेल? काय घडेल, काय बिघडेल? पारस देसलेने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. अंतिम बॉल, 4 धावा. शेवटच्या बॉलचं टाळ्याने करूया स्वागत. 1 बॉल 4 ची गरज. ओ माय गॉड, आणि इथे संधी होती, संधी गमावली आशिष पाटील. हार्ड लक टीम गोडगाव. सो वेल प्लेड टीम KVPC कांद्रे. बिघड्या डोंगर